बघा एवढं सकाळ झालेले आहे, एवढ्या वर तर सूर्य आलेलं की मागून दिसत पण नाही, एवढा वरती आला आहे. बसमधून काय समजत पण नाही. आणि आम्ही दोघे बाहेर आलो. सेजल अजूनपर्यंत झोपलेली आहे बसमध्ये. याच्यामध्ये उठवलं तर उठतच नाही. तर आम्ही आता थोडा फ्रेश होतो. चला ते वॉशरूमला गेलेला आहे, तोपर्यंत नाश्ता करतो. आला तोपर्यंत बसच चालू झाली. बिना चाय पिऊन मी पिलं. हृदयला चाय नाही भेटली आज. काय रे शिजल, काय तुझ्याकडून मागते? अरे इथे जेवायला उतरायचं, कुठे लग्नामध्ये नाही जायचं. बघा हे पाहिजे. हे बापर, पुढे बघा क्या नजारा आहे. पुढे बघ ना, खूपच पूर्ण डोंगर. टाक ना एक तोंडात. चार दिवसापासून आमलेट खायचा प्रयत्न करतो. इथे भेटलेला आहे, इथेच खाऊ आपण आमलेट. अरे ते तिथे आमलेट, आमचं आमलेट पण गेलं. उदय तूच सांगितलं आमलेट भेटेल असं. त्याने त्याच्या ड्रायव्हर लोकांसाठीच बनवलं. अरे आपण पण ते अंडी त्यांनी घरातून आणलेली इकडे शिजवायला. आपण पण घेऊन 4 अंड्याचं ऑमलेट बनवायचं. आपल्याला पण घेऊन यायला पाहिजे. आता हेच खावं लागेल, कटलेस. हा माणूस बघा किती मोठा आहे ते, हल्क सारखा, हल्क. 6.5. शेजल किती टाइम लागवतो बघा. कटलेस रस्त्याला खात्या. क्या क्यों? बरस रे, कटलेस खा रहे. चला बस मध्ये पूर्ण लोक बसले. काय रे? हा मित्रांनो, आपण डोंगराच्या आतमधून आलो. रस्ता बनवलेला आहे, अजून पुढे येतील 1-2 असं वाटतंय. हे बघा, आता जेवण करून आम्ही एकत्र आलो. जेवण पण नाही, तो नाश्ता. अरे बोलेगा. हे बघा मिठाई, इधर मिठाई आराम से. मैं बोल रही हूँ आवाज ब्रेक होगी, मैं बस में हूँ, मुंबई आ रही हूँ. बोल. ओ प्रेमी, आज आमचं बसचं दुसरा दिवस आहे. आज किती वाजेपर्यंत पोहोचणार रे? संध्याकाळी रात्रीच्या आसपास. आज संध्याकाळपर्यंत पोहोचू. बैंक का स्टाफ नहीं. तिथे आपण तिथून ट्रेन पकडायची, तिथून ऐसे कुछ गाडी नहीं होता. आणि तिथून घरी, आणि घरून 1-2-3 डग चालावे लागतील घरी जायला. ICICI बैंक. तेव्हा पोहोचणार घरी. पर्सनल लोन ही था सिर्फ. हे बघा मित्रांनो, आम्ही ना 12वीला होतो ना, तेव्हा या डोंगरावरती आलेलो. वरती किल्ला एक, काय नाव, काहीतरी नाव आहे याचं. आणि हे डोंगराचे भोवतून ना नदी आहे. म्हणजे जे येतात ना
सैनिक वगैरे त्यांना आतमध्ये जाता येणार नाही असं आहे काहीतरी. आणि आज दुसऱ्यांदा बघतो इथून रस्त्यावरून. नाशिकला पोहोचलो का मग? हा नाशिक. अच्छा. परत जायला वाटतंय बघितलं तर. हे उसको पता भी नहीं है तुम लोग को कि मैंने खरीदा है। नहीं मैंने देखा, हमारे सामने खरीदा तूने. पर क्या बोलते हैं इसको, चल बता। क्या रे? हमको नहीं पता. ये लोग फ्री में क्रेडिट लेने का ट्राई कर रहे हैं। वो लोग, मैंने छेना खरीदा है और इन लोगों को पता भी नहीं था कि छेना जैसी कोई मिठाई एग्जिस्ट करती है। अब ये बोल रहा है मस्त है। घरी जायला घेतलेलं होतं पूर्ण मिठाई आणि शेजल बस मध्ये पूर्ण करते. एक नंबर. पसंद है मेरी, है ना, इसलिए। इधर इधर बस थांब. अजून 3-4 पॅकेट आहेत, हे पण पूर्ण करणार घरी जाता जाता. आता नाशिकला आहोत, अजून लागेल. तू नाही खात का? खातो ना. घे ना. वेट टिश्यू आहे ना? पहले पूछ रहा है वेट टिश्यू है कि नहीं, गधा। आधा आधा कर, थंड हो गया मस्त. ऐसा लग रहा है फ्रिज में रखा था। बघा आम्ही किती, मुंबई ना आता 70 किलोमीटर आहे आणि थांबलोय इकडे. चेक नाका, टोल नाका म्हणतात. आणि चाय बाय वगैरे पिऊन घेतो इकडेच. क्या ले रहे हैं अभी? हमने लिया है पॉपकॉर्न, अभी हम चाय लेंगे। हैव अ लुक ऑन गाड़ी दिस वगैरह। ओजी। यहाँ पे देखो स्नैक्स। हाँ अभी चाय ले, चाय. चाय तू पिएगा? तू उदय? नहीं नहीं, स्टेशन के पास नहीं करना. क्या बोला? तेरे को रुकना है ना ठाणे को? बघा उदय आणि शेजल माझ्या याच्यामध्ये आले, सीट मध्ये मस्ती करायला. हमें भूख लगी है भैया, बस नहीं रोक रहे हैं। 2 बज के जा चुके हैं। 2 बज के नहीं, 3 बज के 4 चुके. मैं तो 2 बजे उठी ना, तो मेरे सबसे 2 बजे। बाहुरे 2 दिवस आम्ही काढतोय बस मध्ये. 2 दिवस काल काय एक खोटं खोटं कसं सांगतोय? खोटं 24 खोटं घंटा. खोटं 24 घंटा. जनरल में ऐसे ही होते. हे बघा तिथे त्या टेम्पो मध्ये 3 लोक बसलेले आहेत. ते झोपतायत 2 जण आणि ड्रायव्हर जागा आहे. आणि त्यांना बघून हे असतात पूर्ण दिवस झोपून आता उठून ना. हे बघा हे याच्यामध्ये नाही, आता उठलाय तो. आणि त्यांना बघून हे असतात. ड्राइवर नींद में गाड़ी चला रहा है, वो नहीं दिख रहा. ऑब्जेक्ट देगा, इतनी बड़ी थार आगे खड़ी. फायनली आम्ही आता कुठे रे पोहोचलो? महिंद्रा थार व्हाइट। ए हा अंधेरी. आता अंधेरीला आहोत. अंधेरी अंधेरी अंधेरी. थोडा वेळाने नंतर अंधेर नगरी, चौपट राजा, टकासेर भाजी, टकासेर खाजा। ये क्या है? इसकी हाँ इसकी कहानी सुन. हाँ देर ना क्या? अंधेर नगरी, चौपट राजा, टकासेर भाजी, टकासेर खाजा। इसकी बहुत अच्छी स्टोरी है। गूगल टकासेर एक वो आइडिया ऑफ रुपी है। रुपी 1 सेर 1.25 सेर होता है। आपल्याला जायला ना अजून खूप टाइम लागेल. म्हणजे ट्रेन लवकर भेटली तर लवकर घरी जाणार, लेट भेटली तर रात्री 11-12 वाजतीलच आम्हाला जायला. मर्सिडीज वो देख एंडिंग में खड़ी है, व्हाइट मर्सिडीज। वो देख एंडिंग वो गाड़ी आई ना इसके पीछे, वो देख वो खड़ी है टेम्पो के पहले। लेकिन इसे छोटी मोटी गाड़ियां में नहीं देखता. ठीक है ना,
तो छोटे मोटे लोगों के साथ क्यों रहता है? निकल। मैं ऐसा बड़ी गाड़ी रखता हूँ हाँ? और हाँ वही ना, वो बड़े ना, वो देखने का. वो अलग ही लेवल के बड़े. ब्लू भाई. हे बघा काहीतरी गाडी आम्हाला भेटली. गाडीवरती नवीन आहे ब्लू. BMW. त्याच्या पुढे कोणी स्क्वॉड आहे. ऐसी छोटी मोटी गाड़ियाँ, नहीं है, BMW है. ऐसी छोटी मोटी गाड़ियाँ हम देखते रहते. Because this is we called Mumbai, मेरी जान. बघा बघा बघा, नजर नका लावू द्या. 2 सीट रहते ना उसमें. नाही चार. गाड़ी ना याच्यात 4. मस्त है और मस्त है. एक दिन वो हमारे सामने खड़ी होके जाएगी. हमारे गैराज में होगी एक दिन, हमारे गैराज में होगी. रूम जाते हो. भाई हमको गुरु देखो भैया, भैया बन हमको डाल हमको. वेट भैया हमको ही देख रहे थे, बता. गाड़ी वाला पण बघतो आम्हाला. अच्छी है ना, अच्छी तो होगी ना. लाल परी मस्त है भाई, मस्त है. ये आंखों में बसा लो, हमारे गैरेज में होगी 10 साल के अंदर, हमारे गैरेज में होगी. का तुम्ही बघा, एक ना एक दिवस माझ्या समोरून जाईल. रस्त्याला रस्त्याला. अभी बोल ही रहा तो थोड़ा ज्यादा बोल रहा था. हाँ, अरे जाएगी जाएगी ना, ना. हमारे सामने से सामने से जाएगी. जाएगी. हम लोग हाँ. आएंगे ना तेरे को हमें पिकअप थोड़ी ना करने. बोला हम लेंगे लेंगे. वही नहीं, मैं हमारे बोल रही हूँ. सामने से अरे जाएगी. इसलिए जाएगी क्योंकि हम तेरे को पिकअप करने आएंगे. उसी हाँ वही तो बात है. आणि उदय लवकरात लवकर गॅरेज खोलून ठेवा, साफसफाई करायला. का रिपेअरिंग करायला हा माझ्याकडे हा हा तुझ्याकडे. आणि ड्रायव्हरिंग तू करशील का? गाड़ी मेरी होगी तो ड्राइवर भी मैं ही रहूंगी ना. मैं BMW किसी को टच भी करने नहीं दूंगी अगर हाँ. मेरे पास आई तो. हाँ ड्राइवर तो बिल्कुल नहीं रखने वाले, बिकॉज ड्रिफ्ट तो मैं ही मारूंगी, कार तो मैं ही चलाने वाली. बाकी फिलहाल हम बस में ट्रैवल कर रहे हैं, AC बस में. दैट्स इट. इट्स वेरी कूल. तुम्हाला हवा खायची आहे का? दे रे हवा दे जा रहा है त्यांना. ज्यादा हॉट लग रही है. जूम कर जूम कर जूम कर. पकडलं गई गई. गई भाई, खतरनाक गई. पकड उसको. हे बघा, या मुलगीने सांगितलं बनारसला फिरायला जाऊ, आणि ते आम्ही पूर्ण करून आता रिटर्न घरी आलो. आणि आता 10-20 मिनिट असतील बोरिवलीला पोहोचायला. पूर्ण रेडी आहोत घरी जायला, पण मला खूपच टाइम लागेल जायला. ट्रेन अरे तुला नाही जास्त लागणार, मला खूपच टाइम लागणार आहे. 10-11 तर वाजतीलच. 11 म्हणजे 12 तर फिक्स आहेत इथून पोहोचायला घरी. बोरिवली पासून ट्रेन पकडावी लागेल 7ची. ती पकडून स्लो 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 संजानला, संजान पासून परत तिथून 1 तास लागेल, 1 अर्धा तास लागेल घरी जायला. फायनल आम्ही पोहोचलो. 6 वाजले, 6 संध्याकाळचे. डॉल्फिन बसमधून एवढंच सामान आहे आमच्याकडे. या जाएंगे घर. बोल. सामान होतं की आम्हाला 2 रिक्षे करावे लागले. हे बघा, उदय आणि शेजल त्याच्यामध्ये, मी याच्यामध्ये. 2 रिक्षे करून आम्हाला जावं लागेल. 2 रिक्षे, आणि ते जवळच आहे बोरिवली. तरी पण शेजल आणि त्यांना बाय बाय करून मी सामान घेऊन आलोय स्टेशनवरती बोरिवलीला. हे बघा, सामान घेऊन मी पोहोचलोय बोरिवली स्टेशनला. इथून ट्रेन पकडायची आहे. 6:45ची आहे ट्रेन. वलसाड तीच पकडावी लागेल, तेव्हाच 11-12 वाजेपर्यंत पोहोचेन घरी संजानला. खूप गर्दी आहे, कसं तरी चढावं लागेल. हे बघा, फायनली आम्ही पोहोचलो, ट्रेनमध्ये चढलोच. एवढी गर्दी. आणि आपला बेग इथे आहे. मित्रांनो बघा, ते सामान रात्रीच्या आता 10 वाजतीलच आणि सामान तिकडे आहे. आणि पूर्ण ट्रेन खाली, पूर्ण ट्रेन खाली आहे. संजानपर्यंत यायला पूर्ण ट्रेन खाली होते. आणि मी काल दुपारी 2 वाजता बसलेलो ट्रॅव्हलिंग करायला. आज 10-11 वाजतील, तोपर्यंत ट्रॅव्हलिंगवरच आहे. आणि इकडे कोणतरी आलेला होता, तो रिटर्न गेला. मला बघून पळून गेला व्हिडिओ बनवतोय म्हणून.
तर बघा इकडनं खिडकी एकदम मला दाखवतो बाहेरचा नजारा. आणि माझा मित्र तिथे येऊन संताला येऊन माझी वाट बघतोय, कारण मी त्याला ना जेव्हा येतो ना तेव्हा घ्यायला बोलवतो. तिकडे मी अर्धा तास असं वेट करतो तेव्हा तो येतो. म्हणून आज मी ना त्याला लवकर बोलवलं आणि तो येऊन माझा वाट बघतोय तिथे. आता मजा येईल, तुम्हाला दाखवतोय. आपला कोल्हा भाऊ आहे, कोल्हा भाऊ. ते बघा इथे येऊन ना थांबायला सांगितलं तर इकडे कुचुमुचू चालू आहे. त्याला आता जातो याच्यावरच. रस्त्यात गाडी पण गेली ती आणि निघतोय आता घरी जायला. तर चला बाय, उद्या नाही मग मिलो.